2019 मध्ये 11 सीट राष्ट्रवादीला दिल्या होत्या। हाच 80 वर्षाचा योद्धा लढला आणि या देशाचा जेव्हा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तो फोटो हा देशाच्या प्रत्येक इतिहासात राजकारणात लिहिला जाईल, तो लिहिला जाईल। 15 वर्षापूर्वी दासू वैद्यांनी माझ्यासाठी एक कविता लिहिली होती। मी स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात लढत होते आणि दासू वैद्यांनी माझ्यासाठी लिहिलेली ही कविता श्रमलेल्या बापासाठी, श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी। हा बाप माझ्या एकटीचा नाहीये, माझ्यापेक्षा तुमचा जास्त आहे तो। एक सांगते, बापाच्या आणि आईच्या बाबतीत नाद करायचा नाही। बाकी कुणाबद्दलही बोला, कुणाबद्दलही आमच्यावर करा, काही करा, पण बापाचा नाद नाही करायचा। बाकी काही ऐकून घेऊ, काहीही ऐकून घेऊ। एक सांगते, महिला आहे मी, छोटस बोलला ना तर टचकन डोळ्यात पाणी येतं, पण जेव्हा संघर्षाची वेळ येते तेव्हा पदर खोचून तीच अहिल्या होते, तीच ताराराणी होते आणि तीच जिजाऊ होते। आणि ह्यावर हा निर्णय आणि ही जबाबदारी आज आपल्या सगळ्यांवर आली आहे। आणि ही लढाई एका व्यक्तीच्या विरोधात नाहीये, त्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवृत्तीच्या विरोधात आपल्याला लढायचंय। ही लढाई आहे ती। मला अजून ते शब्द आठवत आहेत। मला तेव्हा वेदना होत्या। 4-5 वर्षापूर्वी अजून मन थोडासा हळू होता, आता जरा घट्ट झाले। त्याच्यामुळे ज्यांनी घट्ट केलंय त्यांचे मनापासून आभार मानते। नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी एनसीपी ला काय म्हणायचे? नॅचरली करप्ट पार्टी, नॅचरली करप्ट पार्टी। ना खाऊंगा ना खाने दूंगा, लेकिन जब मुझे जरूरत पड़ेगी वही नेचुरली कॉर्पोरेट पार्टी का पूरा खा जाऊंगा। त्याच्यामुळे माझा आज आरोप आहे भारतीय जनता पक्षावर, या देशामध्ये सगळ्यात करप्ट पार्टी कुठली असेल भारतीय जनता पक्ष या देशातला सगळ्या। आणि मी आरोप नाही केलेले, आरोप त्यांनी केलेत। काल मी टीव्हीवर बघितलं ते बिचारे समरजीत, आता खरं खोटं मला माहिती नाही, पण समरजीत आज काल भेटले होते वाटतं यांच्या देवेंद्रजींबरोबर। यांच्या म्हणजे त्यांनी बऱ्याच वेळा नाव घेतलं म्हणून खडसे साहेबांनी त्यांचं प्रेमाने नाव घेतलं। 1 तास समरजीत काय म्हणत होते, आता खरं खोटं मला माहिती नाही, मी आरोप करतच नाही यांच्यासारखे, पण 3 आरोप परवा केले माननीय प्रधानमंत्र्यांनी। 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा, बँकेचा घोटाळा आणि कडे नाही कुठला घोटाळा, ते झालं 1 आठवड्यात। हे झालं। मला कोणीतरी विचारलं कि राष्ट्रवादी कांग्रेस का आइस हो गया। म्हटलं आइस हो गया मतलब क्या हो गया? आइस म्हणजे ICE, आइस म्हणजे इंग्रजीत बर्फ, पण आइस म्हणजे बर्फ नाही। आय म्हणजे इन्कम टॅक्स, सी म्हणजे ई म्हणजे हे मी म्हणत नाही, हे टीव्ही वाले आणि वर्तमानपत्रवाले म्हणतात, असं लोक म्हणतात। त्याच्यामुळे बरेच लोकांना आईस झालाय असं टीव्ही वाले म्हणतात। मी कधी आरोप करत नाही आणि मी कधी करणारही नाही। माझ्या वाचनात आणि ऐकण्यात आता आलं की काही लोकांचं म्हणणं आहे की काही लोकांचं वय झालंय, त्याच्यामुळे त्यांनी फक्त आशीर्वाद द्यावे। का बरं आशीर्वाद द्यावे? रतन टाटा साहेबांपेक्षा 3 वर्षांनी मोठे आहेत। आजही टाटा ग्रुप पोटतिडकीने लढतात आणि सगळ्यात मोठा कुठला ग्रुप आहे आज देशात? टाटा ग्रुप आहे। रतन टाटांचं वय काय? 86। त्याच्यानंतर सिरम इन्स्टिट्यूट घेतलं का नाही इंजेक्शन? सायरस पूनावालाचं वय काय?
84 साहेबांचे आणि पाटील काकांचे वयाचे आहेत, एका वर्गात होते सगळे. किती? 84. त्याच्यानंतर अमिताभ बच्चन, किती वय? 82. आज कुठली जाहिरात लागताना सगळ्यात पॉप्युलर नाम कोण आहे? अमिताभ बच्चन. वय किती? 82. त्याच्यानंतर इंग्रजीवाल्यांना माहिती आहे वॉरेन बफेट. अरे सबसे देखो तो फारुख अब्दुल्ला, साहेबांपेक्षा 3 वर्षांनी मोठे आहेत. मला विचारलं अरे क्या हो रहा है एनसीपी में? मतलब अंकल ऐसे ऐसे हो रहा है. अरे लड़ मैं तो शरद से 3 साल बड़ा हूं, मैं लड़ रहा हूं शरद को बोल मेरे तरह तू भी लड़ ले. अरे एजीचा नंबर जिद्द पाहिजे, आशीर्वाद तर आहेतच, पण आपल्या वडिलांना म्हणायचं की तुम्ही घरी बसा आणि आशीर्वाद घ्या. मग आम्ही पोरी परवडल्या हो. घरामध्ये विचार करून बघा. मी महिला आहे म्हणून म्हणत नाही, तुम्ही सगळे पुरुषांबद्दल काही बोलत नाही, तुम्ही पण आई वडिलांचं करता, पण इथे एवढ्या मोठ्या संख्येने महिला आहे. वडील किंवा आई आजारी पडते तेव्हा हॉस्पिटलमध्ये कोण नेतं वडिलांना? बरोबर? मुली करतात की नाही पोरी तुमच्या? जेव्हा वाईट वाटतं तेव्हा कोण येतं हात धरायला आणि आई वडिलांना म्हणायला? पोरी लहान लहान असतील तरी काय म्हणते, बाबा नको रे, चांगलं सगळं बरं होईल. ह्याच लेकी आहेत. आणि तुम्ही विचार करा की जेव्हा जेव्हा घरावर अडचण येते तेव्हा ती लेक उभी राहते वडिलांबरोबर. हा महाराष्ट्राच्या तुमच्याही लेकी तशा आहेत, बहिणी पण तशा आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या या परिस्थितीमध्ये काय हालून जायचं नाही. अरे पक्ष बांधू, आमदार आहेत, आनंद आहे. जे गेलेत त्यांना शुभेच्छा आहेत, कारण का 2019 मी विसरलेले नाही, ते विसरले असतील. कुणालाही वाटत असेल की ते कुणामुळे सर्वे मी पाहिलाय. 2019 मध्ये 11 सीट राष्ट्रवादीला दिल्या होत्या. हाच 80 वर्षाचा योद्धा लढला आणि या देशाचा जेव्हा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तो फोटो हा देशाच्या प्रत्येक इतिहासात राजकारणात लिहिला जाईल, तो लिहिला जाईल. आणि परवाचा फोटो मलाही गंमत वाटली. सगळे हताश झाले होते, अरे बापरे शपथविधीला काय होणार काय होणार काय होणार. या पत्रकारांना मानलं पाहिजे. पत्रकार परिषद झाली आणि एका पत्रकारांनी पुण्याला विचारलं की राष्ट्रवादीचा अक्षरशः चेहरा कोण? शरद पवार. आणि त्याच्यामुळे पण गंमत अशी आहे त्या बॅनरवर पण शरद पवारच आहे. आता ठीक आहे, या सगळ्या गोष्टी होत राहतील, आपण त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही. तुमचं नशीब तुम्हाला लख लाभो. पण आज नंतर संपूर्ण महाराष्ट्रात या भारतीय जनता पक्षाच्या खोटारडेपणासाठी आजपासून लढायचं. आई म्हणतात ना, ना खाऊंगा ना खाने दूंगा, अब दिखाऊंगी कैसे तुमने खाया और के आज के बाद तुमको महाराष्ट्र में खाने नहीं दूंगी. हा माझा महाराष्ट्र आहे, आपला महाराष्ट्र आहे. आपल्याला पूर्ण ताकदीने आता याच्या विरोधात लढायचंय. आणि क्या पाया? भारतीय जनता पक्षाने काय दिलं? द्वेष पसरवला. तुमच्या आयुष्यात 9 वर्षात काय केलं? सिलेंडरचा भाव सांगा महिलांनो, काय सिलेंडरचा भाव? आणि 50 खोकेवाल्यांचं तर विसरूनच गेले. जे 50 खोक्यांना नावं देत होते, अरे अरे थांबा थांबा, कोण आहे? हरकत नाही, खाली घेऊन जा. एक मिनिट, पाणी द्या, पाणी द्या, पाणी. ठीक आहे बाहेर बस. हा बाहेर जाऊ. पाणी द्या, पाणी द्या. काळजी करू नका, इज ओके. माझी एवढीच सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरा. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोलत आलेलो आहे, अजूनही बोलत राहू. त्यांचा जो काय कार्यक्रम करायचा आहे दिल्लीत, तो मी, अमोल दादा आणि फैजल हा करू. आणि एक गोष्ट मी तुम्हाला अभिमानाने सांगते, आज इथे माननीय अनिल देशमुख आहेत आणि फैजल आहे, यांच्यासाठी आपण खरंच जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. याचं कारण असं की मागच्या आठवड्यात फैजलकडे ईडीची रेड झाली आहे, म्हणून मी फैजलला फोन करून विचारलं, फैजल भाई क्या करोगे, मुझे पता है तेरे को दिक्कत है. ताई ऐसा नहीं बोलने का, तू मेरी बहन है और साहब मेरे फादर है, मैं मेरे फादर के साथ खड़ा रहा, ईडी वीडी से नहीं डरता मैं. आणि अनिल देशमुख परवा आले
तेव्हा एका व्यक्तीने मला फोन करून सांगितलं, अनिल देशमुख का आले माहितीये का तुमच्याकडे? म्हणलं का? नाही, त्यांना मंत्रीपद दिलं नाही. म्हणलं अच्छा, मंत्रीपद नाही दिलं, पण केसेस नाही आहे, केसेस त्यांनीच केलेले आहेत. मी देशमुख साहेबांना एवढं पण म्हणाले परवा, म्हटलं अहो देशमुख साहेब तुम्ही येताय, तुम्हाला अडचण होईल. तर म्हणले अजून काय अडचण होईल, जे करायचं ते केले, लढ लेंगे. म्हणजे मी सांगितलं काय डेअरिंग आहे. जर हे लोक असे लढू शकतात, मग आपल्याला काय अडचण आहे लढायला? सत्ता येते जाते हो, सत्तेने सुख मिळत नाही असं तुम्हाला वाटत असेल ना, तर हा भ्रम आहे. कारण का मी जेवढी जवळून देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.